तो ट्रायंगल पी क्यू आर. याच्यामध्ये पी किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. तर पी आहे 90 डिग्री. सो मी इथे 90 डिग्रीचं साईन काढलं. इथे मी क्यू घेतोय आणि इकडे आर. तर याच्यामध्ये पी क्यूची लेंथ किती आहे? तर पी क्यू आहे 24 सेंटीमीटर आणि पी आर ची लेंथ किती आहे? पी आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? क्यू आर हा फाइंड आउट करायचा. तर क्यू आर जर फाइंड आउट करायचा असेल तर स्टार्टिंगला असं म्हणूया, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री. मग कुठला थेरम यूज करणार? बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेनियस स्क्वेअर 90 डिग्रीच्या समोरची साईड हायपोटेनियस स्क्वेअर दॅट इज क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, त्यातली पहिली साईड घ्या पी क्यू, एक साईड बेस घ्या पी क्यू स्क्वेअर प्लस दुसरी साईड जी आहे ती आहे पी आर स्क्वेअर. ओके, हा पायथागोरस थेरम वापरला. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. तर पी क्यूची व्हॅल्यू किती आहे? पी क्यूची व्हॅल्यू आहे 24. तर ती इथं पुट करूया 24चा स्क्वेअर प्लस पी आरची व्हॅल्यू किती आहे? 10. ही व्हॅल्यू ठेवली. 24चा स्क्वेअर म्हणजे 24 मल्टिप्लाय 24. तर त्याचा आन्सर किती येणार आहे? 576. तर ते इथे घेतलं 576 आणि 10चा स्क्वेअर केला तर 10 मल्टिप्लाय 10, 10 10चा 100. ओके, आता या दोन्हीची ऍडिशन केली. त्या दोन्हीची ऍडिशन किती येणार आहे? 676 क्यू आर स्क्वेअर. क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा कुणाचा स्क्वेअर आहे ते लक्षात आलं पाहिजे. समजा तुम्ही 26 मल्टिप्लाय 26 केलं तर ते किती येणार आहे? सॉरी, 676. ओके, सो टेकिंग स्क्वेअर रूट, जर का आपण स्क्वेअर रूट घेतला तर क्यू आरची व्हॅल्यू किती येणार आहे? क्यू आर इज इक्वल टू 26. ते सेंटीमीटर वगैरे दिलेलं आहे आपल्याला, त्यामुळे इथे युनिट लिहूया 26